आपल्या घरचा पैसा बरोबर नाही त्या डान्स कॉम्पिटिशन मध्ये का तू भागत सुंदर नाचलीस तुझं नृत्य खूपच सुंदर झालं आणि गाणं पण छान झालं परंतु काही काही शब्द गेले तुझ्या चेहऱ्याचे हावभाव कमी पडत आहे ते वाढव मग आता झालं ना सगळं आता काढून द्यायचं किती बोलत राहशील तर जवळ असेल तुम्ही लवकर या तुम्हाला आमची अडचणच माहित नाही मामाची तो तिला तो ड्रेस आणून दिला मी तो पाहिजे तसा तिला फिटिंग मध्ये बसलाच नाही म्हणून काही ठिकाणी पिनं वगैरे लावून ऍडजस्ट करून दिला आता काही ठिकाणी तिचा हात पडत होता काही ठिकाणी मी मदत केली आता त्या पिना मला काढून द्याव्या लागतील की नाही माझी पण काळी ना काढे आणि त्या काळीने तिच्या पाठीला दुखापत झाली म्हणजे माझ्या मुलीला होईल म्हणजे तुमची मुलगी हो आणि माझी पोलीस ना तुमची कोण माझा तर जीव माझ्या जीवारा हो माझ्या जीवारा हो जर मला घालायचे मला तकलीफ झाली ते कोणाला नाही झाली कसा कशासाठी येणार केला तेवढा सांगा हा आला घरात पाहिजे हा माझी कितीतरी दिवसापासून लग्नाची तारीख काढतो म्हणून मला भुलताबाद येत आलो म्हणून आज तब्बल मी 2 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन इथे मुक्कामाने आलो आहे म्हणजे रात्रीचं आपलं जेवण आटोपलं की मग मस्तपैकी लग्नाच्या विषयावर आपण चर्चा करायची 2-4 दिवस गावीच नाही कुठे चालले दोडबाजारी टेक्या पारले लग्न आहे तर जातो जवळच्या नातेवाईकात जवळच्या रिश्तेदारात अरे वा वा मामाजी मग तर हा तर दुग्ध शर्करा योग झाला ना म्हणजे अशाने काय होईल तुमच्या नवीन नातेवाईकांसोबत माझा परिचय होईल पण लग्नाच्या पूर्वी जावायला धरो हिंटे म्हणजे हरखंड नाही आहे म्हणते मामाजी आता तसा जमाना नाही राहिला जमाना नाही राहिला जमान्यातले लोक तेच आहे कोणावर वेगळे पाठीमागे वेगळे बोलते आणि लग्नाची तारीख म्हणता 31 मार्च काढलो 31 मार्च नाही मामाजी ही तारीख आपल्याला अजिबात जमणार नाही कारण कसं आहे ना भले मी माझ्या परिस्थितीनुसार जास्त शिक्षण घेतलं नसेल परंतु माझ्यासोबत शिकणारे माझे मित्रमंडळी हे चांगल्या पदावर सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि 31 मार्च हा त्यांचा अत्यंत महत्वाचा कार्यालयीन दिवस असतो मग ते आपले कामकाज सोडून खरंच माझ्या लग्नाला येतील का नाही येतील माझ्या मुलीला का मुख्यमंत्र्याला फोन लावून 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करायला लावी ठीक आहे मुख्यमंत्र्याला फोन लावला 4 दिवसाच्या सुट्ट्या जाहीर करणार म्हणजे तुम्ही अरे मग आता मी मत देऊन त्याला खुर्चीवर बसवू शकतो मत खिचून खुर्ची हलवू 5 लाख पत्रिका छापला होता का फुकरो 5 लाख पत्रिका म्हणजे एवढे रिश्तेदार आहेत तुमचे बाबा रिश्तेदाराचे किती आमचे रिश्तेदार पण एवढ्या रिश्तेदारांची तुम्ही व्यवस्था करणार कशी 51 गावच्या साऊंड सर्व्हिस चालू आहे राजा तू होता का दुकान 100 रुपये फालतू खर्च झाले एवढा मोठा पाल पेंडाल ताणायसाठी तुम्हाला जागा तर पाहिजे ना 20 किलोमीटर जंगल आहे कापत आहो ना मी चालू राजा माल म्हणायचा नाही मोठा कारभार आहे तुमचा फेकून मारतो ठीक आहे मामाजी आता तुम्ही तुमच्या पद्धतीने काय व्यवस्था करता ते करा परंतु माझी 10 बोटाची विनंती आहे भाऊसाठी थांबला फक्त ह्या आमच्या लग्नामध्ये आमच्याकडून येणाऱ्या पाहुण्यांचा तुमच्याकडून कुठला अपमान होऊ नये याची मात्र खबरदारी घ्या काळजी करू नका कोणाचा अपमान होणार नाही असं मी लिहून देतो समजतेस तो तशी त्याची माय तशीच होती
एसटी मध्ये बसवून आणत होतो कंटाळावरने डोळा मारला तर भरवेला घरावर एसटी आणली. 8 दिवस आमच्या घराजवळ एसटी उभी होती. 3 वाजता चाललं म्हणजे आमच्या सासूबाई एवढ्या दुखल्या होत्या. देखण्या होत्या नुसतं नजर पाहायला म्हणजे 8 माणसं 24 तास आमच्या घरी बसले नाही. मी हो म्हणून केलं 2-4 वर्ष बाळाला किलोभर तिकट टाकून डोळा फोडलं. तेव्हा 2-4 वर्ष राहिली ना मेली बेटी. तुम्ही हा मामेजीवरती अत्याचारच केला बघा. हो तुझ्या घरामध्ये तिला अनुषाने का गावभर नवरे बनव. मामाजी त्या विटेवरती पाय ठेवून बसला तुम्ही स्वतःला का विठ्ठल समजता? हो विठ्ठल समजलं तर रुक्मिणी नाही आणावं लागेल. तुमचं सोडून आपलं लग्न करू का? नाही नाही मामाजी मला एकच म्हणायचं आहे की ज्या घरी मी नोकर आहे ना त्या घरचे लोक सुशिक्षित आणि प्रतिष्ठित लोक आहेत. हो त्यांचा मान सन्मान व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. हो हो फक्त तेवढी खबरदारी घ्या म्हणजे झालं. बिलकुल बिलकुल. आणि महत्वाचं म्हणजे जेवण. जेवणाच्या विषयावर बोलणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण लग्नामध्ये येणारे पाहुणे हे सगळ्या गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करतील, जेवणामध्ये ऍडजस्टमेंट करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला जेवण साधच द्या पण व्यवस्थित द्या. जेवणाविषयी टेन्शनच नको घ्या जावई बापू. अशी महाथाली सजवणार आहे. अर्धा तास लोक विचार करतील हा खाऊ का हा खाऊ. चुरपाचे 25 आयटम आहेत निवड. म्हणजे असं काय काय देणार आहात तुम्ही? बाबा तुम्ही पाहत नको. बरोबर ठीक आहे मामाजी तुम्ही काय देता ते द्या. मोठ्या आशेने आलो होतो जी मुक्काम करेन म्हणून पण तुम्ही नाही म्हणता. नाही मुक्काम नाही. ठीक आहे मग जाता जाता आता कोमलशी 2 शब्द बोलतो आणि येथूनच बोला आतमध्ये नाही. काय येथूनच बोला म्हणतो खोलीत नाही. तुझी पण काऊ नाही तुई होते. ठीक आहे मामाजी आता मी काही तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही. आणि तसं मी संस्कारित माणूस आहे. म्हणजे ठीक आहे इथूनच बोलतो. कोमल कोमल गलडली का झोपते. पण अत्यंत महत्वाचा विषय बोलायचा होता तिच्याशी. कोणता? ती नाही का मापासाठी तिचा ब्लाऊज पाहिजे. तर माझी शर्ट मी आणा. फाळा आणि येथून फाळा झाला ब्लाऊज. म्हणजे मला मूर्ख समजता तुम्ही? अहो तुमच्या शरीराची ठेवण कशी तिच्या शरीराची ठेवण कशी? आता माझे शर्ट माझ्या मुलीला होता तर येताना येताना कापल्यावर ब्लाऊज नाही होईल का? अजिबात तुम्ही असा कावर विचार करता मामाजी? नाही खोलीमध्ये नाही. बरं ठीक आहे मग कोमलला जातो म्हणून पैसे तो येतूनच सांगा. काय झालं आतमध्ये झालं? कोमल ओके बाय. जी आहे नाही झोपली नव्याची तो तिचा आत्मा बोलला. म्हणजे माझी कोमल नाही मेली जीतीचा आहे. झोपेमध्ये बोलायची सवय आहे. ती सवय आहे तुमच्या पोरीला गलांनी का झोपते म्हणता? झोपेमध्ये बोलण्याची सवय आहे. हे बघा मामाजी लग्नानंतर तिच्या ह्या सगळ्या सवयी तुटल्या पाहिजे. हो तुटेत ना औषध सांगतो ना मी. गाणं सांगू का बाहेरची सांगू? बाहेरची सांग. सहज पाहिले सहज. झोपायच्या पूर्वी 2 थेंब तोंडामध्ये टाकायचा. नाही पण ते ठीक आहे पण तिला झोप लागल्यानंतर तिच्या तोंडाला मुंग्या नाही लागते. मुंग्या कशा लागतील? हो आकोडेला. हो मामाजी या पंख्याची पाती कुठे गेली? तो पंखा नव्हे मग तो ढोलकाच्या बाजून ठेवतो. काहून? बापा हा तर लग्नाचा व्यापच तेवढा आहे तर तिकडे तिकडे लक्ष ठेवण्यासाठी. हो बरं आहे बरं आहे. पण लग्नाच्या तारखेपर्यंत हा जिवंत राहील का? बांधून ठेवलं तर नाही जे करायचं हो का? रोजच्या 9 लिटर दूध लागते ना तर. 9 लिटर किती? वा 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 चांगली खातिरदारी करा म्हणजे त्या ड्रोन कॅमेऱ्यासारखं लक्ष तरी ठेवेल तो. हो आहे हो बर जी बाबा मस्त चांगले कपडे लत्ते घेऊन आलो तुझी म्हणजे माझे. पण आता मुक्काम नाही म्हणता? नाही नाही मुक्काम नाही. तर मग
येऊ कायले नवरदेव म्हणून नको येऊ नवरदेव कोणी नाही असे नको या शपथी करणार आहोत घरात एक शंकराचा फोटा बसवला तिथे मान्यवर गणपती का आले बरं नमस्कार बाबा एवढे हात जड झाले तुमचे साधा नमस्कार नाही म्हणू शकत चला घरात रांगो रांगो पहाड पण चहाचं नाव नाही घ्या हा 2-4 दिवस जर घरी राहिला का नाही जी 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 त्याचा काय खरा नाही दिसत लवकर जातो आणि पत्रिका घेऊन येतो त्याचा जावई बापू घरी राहिला तो घर जावाई म्हणून संपूर्ण ग्रामवासी उपाशी राहा आणि आमच्या घरच्या लग्नात येऊन पदार्थावर पदार्थ बनवतो मी